सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा असणार यावर आता शिक्कामोर्तब व्हायला सुरुवात झाली आहे। अगोदर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सुनेत्रा पवार याच विधिमंडळ नेते असणार हे स्पष्ट झालं। त्यानंतर आता अजितदादांकडे असणाऱ्या जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून जबाबदारी सुनेत्रा पवारांना देण्यात आली आहे। पण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद कोणाला मिळणार याची अधिकृत घोषणा झालेली नाही। मात्र सुनेत्रा पवारच अध्यक्ष असतील याचे अप्रत्यक्ष संकेत पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी द्यायला सुरुवात केली आहे। आज दिवसभर याबाबतीत काय काय घडलं याचा आढावा घेऊया राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमधून। आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला, आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत। पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल। आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय हे समजून घेण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांची ही 3 वाक्यच पुरेशी आहेत। अजित पवारांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र जी तत्परता या शपथविधीसाठी दाखवण्यात आली तितकी तत्परता पक्षाचा अध्यक्ष निवडताना मात्र दिसत नाहीये। त्यामुळे राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण असणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागलेत। राज ठाकरेंचं ट्विट असो किंवा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलेलं विधान असो, यामुळे प्रफुल्ल पटेलांचं नावही अध्यक्षपदासाठी चर्चेत आलं। मात्र पटेलांनी आज या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करत आपण अध्यक्ष होणार नसल्याचं स्पष्ट करून टाकलंय। अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं। मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो, आणि आमच्याबद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंडबद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे। मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर इथे बसलेलो, आणि पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल। सुनेत्रा पवार याच पक्षाच्या अध्यक्ष असतील हे स्पष्ट शब्दामध्ये पटेलांनी सांगितलं नसलं तरी तसे संकेत मात्र त्यांनी आपल्या भाषणामधून दिले। आगे आने वाले दिनों में हम सब लोगों को और भी फैसला लेना होगा, क्योंकि हम राजनीतिक पार्टी है तो हम लोगों ने एक प्रक्रिया के माध्यम से गुजरना होगा। लेकिन जरूर उसमें भी सभी की सम्मान और भावना और जज्बे को ध्यान में रखते हुए वैसा ही उचित निर्णय, वैसा ही निर्णय वो हम जरूर करेंगे। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या टायमिंगवरून गेल्या 4 दिवसांपासून उलटसुलट चर्चा रंगली आहे। मात्र ही चर्चा विनाकारण होत असल्याचं सांगत हा वैयक्तिक प्रश्न असल्याचं देखील पटेल म्हणाले। माझ्यासह सर्व लोकांच्या भावनाच्या भान ठेवून आम्ही सुनेत्रा वहिनी पवारांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर त्यांना विराजमान पक्षाच्या वतीनं करण्याचा आम्ही निर्णय घेतला। का दुखत आहे लोकांना? कोणी म्हणते घाई केली, कोणी म्हणते शोकचा काळ आहे, वगैरे वगैरे वगैरे। त्यांच्या व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यांच्या परिवारांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। तर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाला मराठीचा मुद्दा जोडणाऱ्या राज ठाकरे आणि संजय राऊतांचा पटेलांनी समाचार घेतलाय। मी काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचा नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे, किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं। आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला, आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत। पटेलांनी दिलेल्या या संकेतामुळे आता सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा असणार यावरती शिक्कामोर्तब झालं। अजित पवारांकडे असणारी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्याच्या नंतर आता सुनेत्रा पवारांना पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्री पद देखील मिळालंय।
आणि अध्यक्षपदाची उरली सुरली औपचारिकता देखील पार पाडण्यासाठी जबाबदारी आपली असल्याचं सांगत पटेलांनी चर्चा शांत करण्याचा प्रयत्न केला. आता अजितदादाच्या निधनानंतर या सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्याची करायची जबाबदारी कोणावर राहील? हे प्रफुल्ल पटेलांच्यावर राहील. कारण मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्यामुळे विधिमंडळाचा विषय किंवा राष्ट्रीय अध्यक्षांच्या विषय याला मार्गी लावण्याची जबाबदारी आणि प्रक्रियेचे पूर्ण पालन करून ती करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुनील तटकरेजीवर आहे. राज्यभर चर्चेमध्ये असणारा दुसरा विषय म्हणजे दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाचा. मात्र हा विषय सध्या पक्षाच्या अजेंड्यावरच नसल्याचं पटेलांनी सांगितल्यामुळे विलिनीकरणाची शक्यता आता धूसर झाली आहे. तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू. आज तो विषय आमच्या पुढे नाही. विलिनीकरणाचा मुद्दा हा सध्या आपली प्रायोरिटी नसल्याचं पटेल सांगत असले तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मात्र या संदर्भातल्या बैठकांचे दाखले देणं सुरूच आहे. मी सुद्धा अनेक बैठकीला उपस्थित होतो, पण सध्या असं आहे की दुखवट्याचा काळ चालू आहे. दुखवट्याचा काळ संपल्यानंतर मग सविस्तर अजितदादाबरोबर कुठे मिटिंग झाली, कोणत्या तारखेला झाली, किती वाजता झाली, त्या मिटिंगला कोण कोण होतं, त्या मिटिंगला काय काय ठरलं, हे सविस्तर दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सांगू. दादा आता पवारसाहेब थकलेले आहेत आणि पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये खूप त्या ठिकाणी तुमच्यावरती विश्वास आहे, तुमच्यावरती प्रेम आहे. दादा तुम्ही एक झालं पाहिजे. मलाही वाटतं की आता साहेब थकलेले येतात, या सगळ्या गोष्टी करा. अरे म्हणले बाबा चाललेलं आहे आमचं सगळं हे, आता त्याला वेळ येऊ द्या, या सगळ्या गोष्टी होईल, मग आपल्याला निवडून झाले तर आपण बघू, असं त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं. अर्थात दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणामध्ये भाजपची भूमिका महत्वाची असणार याचे संकेत मिळू लागले. या विलिनीकरणाला मोदी शहांचा पाठिंबा होता असं शरद पवार यांच्या पक्षामधल्या सूत्रांकडून कळतंय. तर मोदी शहांपर्यंत हा विषय पोहोचलाच नसल्याचं अजित पवार यांच्या पक्षामधल्या सूत्रांचं म्हणणं आहे. सध्या तरी भाजपनं हा निर्णय सुनेत्रा पवारांचा असल्याचं सांगत दूर राहण्याचा पवित्रा घेतला. विलिनीकरण करायचं का नाही करायचं हा संपूर्ण अधिकार राष्ट्रवादीचा आहे, सुनेत्राताई पवार यांचा आहे. याबद्दलचा निर्णय सुनेत्राताई पवार यांनी घ्यायचा आहे. जो काही निर्णय सुनेत्राताई पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस घेईल त्याला भारतीय जनता पार्टीचं समर्थन असेल. परंतु अजितदादा पवार हयात असेपर्यंत भारतीय जनता पार्टीला किंवा देवाभाऊंना विलिनीकरणाबद्दल त्यांनी कुठलीही गोष्ट सांगितली नव्हती. त्यामुळं तुर्तास विलिनीकरणाचा प्रश्न महत्त्वाचा नाही. तर विलिनीकरणाचा निर्णय नक्की कुठे रखडलाय हे सांगत काँग्रेसनं एका प्रकारे या शक्यतेवरती शिक्कामोर्तब केलं. एक उद्योगपती येऊन या दोन विलिनीकरणासाठी समिट घडवून आणताय. अट एवढीच घातली आहे की हे विलिनीकरण होत असताना यांनी NDAला पाठिंबा द्यावा, यावर एकमत होणं बाकी आहे. बाकी मध्यस्थी गुजरातचे आणि देशाचे एक मोठे उद्योगपती त्यांनी मध्यस्थी करायसाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती माझ्याकडे आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची सगळी सूत्र ही सुनेत्रा पवार यांच्या हाती असणार हे आता जवळपास निश्चित झालंय. त्यामुळे पक्षाची पुढची वाटचाल आणि भविष्यामधले निर्णय यामध्ये सुनेत्रा पवार यांचा शब्द अंतिम असेल. शरद पवार यांच्या पक्षानं अजित पवारांच्या सोबत जी प्रक्रिया सुरू केली होती ती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये त्याच दिशेनं जाणार की दिशा बदलणार हे पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.